यहोशुवा अध्याय 3. इस्रायल लोक यार्देन नदी ओलांडतात. यहोशुवा पहाटेस उठला आणि सर्व इस्रायल लोकांसह शिट्टीमाहून कूच करून यार्देन तीरी आला आणि पलीकडे जाण्यापूर्वी त्यांनी तेथे मुक्काम केला. 3 दिवसानंतर अंमलदार छावणीतून फिरले व त्यांनी लोकांना अशी आज्ञा केली की तुमचा देव परमेश्वर ह्याच्या कराराचा कोष लेवीय याजक वाहून नेत असताना तुम्ही पाहाल तेव्हा तळ हलवून त्याच्या पाठोपाठ जा, पण कोशाच्या व तुमच्यामध्ये मोजून सुमारे 2000 हात अंतर ठेवा. त्याच्या फार जवळ जाऊ नका, म्हणजे ज्या वाटेने तुम्हाला जावयाचे आहे ती तुम्हाला समजेल, कारण ह्यापूर्वी ह्या वाटेने तुम्ही कधी गेला नाही. मग यहोशुवा लोकांना म्हणाला, शुद्ध व्हा, कारण उद्या परमेश्वर तुमच्यामध्ये अद्भुत कृत्ये करणार आहे. नंतर यहोशुवा याजकांना म्हणाला, कराराचा कोष उचलून घेऊन लोकांच्या पुढे चाला. त्याप्रमाणे ते कराराचा कोष उचलून घेऊन लोकांच्या पुढे चालले. परमेश्वर यहोशुवाला म्हणाला, आज मी सर्व इस्रायेलाच्या दृष्टीने तुझी थोरवी वाढविण्यास आरंभ करीन, म्हणजे मी जसा मोशे बरोबर होतो तसाच तुझ्या बरोबरही आहे हे त्यांना कळून येईल. कराराचा कोष वाहणाऱ्या याजकांना आज्ञा कर की जेव्हा तुम्ही यार्देनच्या पाण्याच्या कडेला पोहोचाल तेव्हा यार्देनेत उभे राहा. मग यहोशुवा इस्रायल लोकांना म्हणाला, जवळ येऊन तुमचा देव परमेश्वर ह्याची वचने ऐका. यहोशुवा म्हणाला, जिवंत देव तुमच्यामध्ये आहे आणि कनानी, हित्ती, हिब्बी, परिज्जी, गिर्गाशी, अमोरी व यबुसी ह्यांना तो तुमच्यासमोरून खात्रीने हाकून देईल, हे येणेप्रमाणे तुम्हाला कळून येईल. अखिल पृथ्वीचा जो प्रभू त्याच्या कराराचा कोष तुमच्यासमोर पलीकडे जाण्यासाठी यार्देनेत प्रवेश करीत आहे. तर आता इस्रायल वंशातून 12 पुरुष तुम्ही निवडा, प्रत्येक वंशातून एक. अखिल पृथ्वीचा जो प्रभू परमेश्वर ह्याच्या कराराचा क्रोश वाहणाऱ्या याजकांचे तळपाय यार्देनेच्या पाण्याला लागताच वरून वाहत येणारे यार्देनेचे पाणी थांबून साचेल व त्याची रास होईल. लोक यार्देने पलीकडे जाण्यासाठी आपल्या डेऱ्यातून निघाले तेव्हा कराराचा कोष वाहणारे याजक लोकांपुढे चालले. कोष वाहणारे यार्देनेपाशी येऊन पोहोचले आणि कोष वाहणाऱ्या याजकांचे पाय कडेच्या पाण्यात बुडाले. सुगीच्या दिवसात यार्देन नदी दुथडी भरून वाहत असते. तेव्हा जे पाणी वरून वाहत येत होते ते बऱ्याच अंतरावर, म्हणजे सारतानाजवळील आदाम नगरापाशी साठून चढले व त्याची रास झाली. आणि जे पाणी आराबाचा समुद्र म्हणजेच क्षार समुद्र ह्याकडे जात होते ते अगदी वाहून गेले. मग ते लोक यरीहो समोर पार उतरून गेले. परमेश्वराच्या कराराचा कोष वाहणारे याजक यार्देनच्या मध्यभागी कोरड्या जमिनीवर स्थिर उभे राहिले आणि सर्व इस्रायल कोरड्या जमिनीवरून पार निघून गेले. अशा प्रकारे झाडून सारे राष्ट्र यार्देने पलीकडे निघून गेले.